महावैष्णव माऊली ज्ञानोबांना माऊली म्हटलं जातं। आता माऊली या शब्दाचा मराठी व्याकरणातून आपण विग्रह पाहिला तर माऊली या शब्दाचा अर्थ होतो तो म्हणजे आई। मग आपल्या आईला आपण आई म्हणतो, सबंध तालुकाही तिला आई म्हणेल, सबंध सोसायटीही तिला आई म्हणेल, पण सबंध राज्य तिला आई म्हणेल का हो? सबंध देश तिला आई म्हणेल का हो? पण या जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो तर महावैष्णव माऊली ज्ञानोबांना आईच म्हटलं जातं। मग याचं काही कारण आहे का? नक्कीच आहे। काय कारण आहे? तो मुलगा व्यसनी आहे आणि दुसरा मुलगा ज्ञानी आहे। आई त्या व्यसनी मुलाला घराच्या बाहेर काढते का हो? त्याला स्वतःपासून दूर करते का हो? त्याच्याबरोबरचे सगळे संबंध तोडते का हो? आईची माया अशी असते महाराज, लेकरू चांगला असू द्या नाही तर लेकरू वांगला असू द्या, पण आई त्याला स्वतःपासून कधी दूर करत नाही, कारण ती आईची माया असते, ते का माऊलीचं ममत्व असतं। माझ्या ज्ञानोबांनी नेमकं हेच केलं। ज्ञानी पामर होते त्यांना तर सन्मार्गाच्या मार्गावरती ज्ञानाचा प्रकाश दिलाच, पण जे विसोबा खेत्रांसारखे अज्ञानी पामर होते त्यांनाही ज्ञानाच्या कुशीमध्ये घेऊन त्यांनाही सन्मार्गाचा मार्ग दाखवला, म्हणून तर ज्ञानोबाराई जगाची माऊली झाले।